तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व त्यांचं मार्गदर्शन तुमच्यासमोर मी आणण्याचा प्रयत्न करत आहे. तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मला तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. माझं पूर्ण नाव नंदकुमार बाबुराव पोखरे, राहणार बौर, बरं, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. बरं, तर हे दुग्ध व्यवसाय आपण कधीपासून करता? जवळपास 18 पासून सुरुवात. अगोदर करत गेलो, मात्र हे जास्त म्हणजे 18 पासून करतो. बरं, म्हणजे पहिलं तुम्ही आपलं घरगुती पारंपरिक थोडा दूध धंदा करत. बरं, तर मग 2018ला तुमच्याकडे किती म्हशी होत्या? त्यावेळेस माझ्याकडं जवळपास 5-6 म्हशी होत्या. 5-6 म्हशी होत्या. हां. बरं बरं, आणि त्यानंतर मग वाढवल्या? त्यानंतर मग ते गावरानी म्हशी होत्या सगळ्या, 5-6 म्हशी. पहिल्या गावरानी का? आणि जातीवंत एकही मसळी नाही. बरं, मग आता किती हात आहे जातीवंत आपल्याकडं? जातीवंत मसळी आता आपल्याकडे आहेत 12. 12 हात आहे की नाही? बरं, मग आता याच्यातल्या किती दूध देत आता? दूध समजा 4 लिटर पासून 7.5 लिटर पर्यंत दूध काढलं आपण असं का? एका टायमाला. बरं बरं, असं का? आता याच्यातल्या किती सगळ्या दूध देत आता? याच्यात 6 पार्ट्या आहेत हां. आणि 6 दूध देणारे. बरं. याच्यात आमच्या म्हशीचं असं वैशिष्ट्य आहे हां. की गाभा गेल्यावर जवळपास 7 ते 8 महिन्यापर्यंत दूध देतात. बरं, हां. म्हणजे तशा चांगल्या चांगल्या म्हशी तुम्ही हां, निवडल्या? चांगल्या म्हशी. बरं, मग हे म्हशी अशा शेतकऱ्यापासून आखाड्याहून घेतल्या का बाजारातून कुठून अशा? नाही, बाजारातून म्हशी घेतल्या. म्हशीचे आता आम्ही जरा 7 वर्षापासून करत असल्यामुळे जरा आम्हाला त्याची समजा ठेवण म्हशीची कळते की दूध कशी देते काय नाही. त्यानं जरी सांगितलं की देत देते, तरी आम्ही स्वतः पाहिले की आम्ही आमचं ओळख होती, समजा ही म्हशी दूध किती देते. हां, म्हणजे तुम्हाला अनुभव आलेला आहे. त्याच्यातला अनुभव आला. बरं, तर आता ही तुमची ही म्हैस दिसायला तुमच्या हातात, ही विकत आणलेली आहे का? विकत आणलेली आहे ही धुळे बाजार. बरं बरं, कितीला आणली? ही आणली होती 84,000. 84,000ला. बरं, तर मग आता किती लिटर दूध देते ही? ही बिमार पडली असल्यामुळे ही आता जरा कमी दूध देते. 4-4 लिटर दूध देते. बरं, बिमार पडली होती. बिमार पडली होती का? बरं बरं, आणि ती पलीकडली म्हैस कोणती? ती जा तिकडं. ही म्हसड 6-6 लिटर दूध देते विड्यावर. आता 3 महिन्याची गाभण असून आता 2 टायमात 7 लिटर दूध देते. असं का? हां, 2 टायमात 7 लिटर गाभण आहे का? गाभण आहे. बरं, किती महिन्याची गाभण असेल? ही 3 महिन्याची गाभण. 3 महिन्याची. बरं बरं, ती पलीकडली म्हैस ही ही आहे 4 महिन्याची गाभण. 4 महिन्याची आहे का? बरं, मग आता दूध देते का? आता दूध देते 2 टाइम. बरं, किती लिटर देते? आता ही 6 लिटर दूध देते. 6 लिटर. बरं, ही विकत आणली म्हणली ना? हा, ही विकत आणलेली आहे परभणी बाजारातून. बाजाराहून कितीला आणली म्हणली? ही पहिल्या विताला आणली होती आम्ही 75,000ला. बरं. तिसरी वित आहे. असं का? बरं बरं, आणि ती पलीकडली या म्हशीची एक क्वालिटी आहे या दोन्ही म्हशीची. हां, ह्या म्हशी, ह्या दोन्ही म्हशी जवळपास 7 ते 8 महिने दूध देतात. 7-8 महिने. 7-8 महिने. बरं, हे दोन म्हशी ह्या दोन्ही म्हशी म्हणजे या सगळ्या म्हशीपेक्षा हे 2 चांगले हात लय भारी. म्हणजे जास्त दिवस भाकड काळ राहत नाही. या म्हशीने एक वेळेस 22 महिने दूध दिलं होतं एकसारखं लगातार. बरं, 22 महिने म्हणजे वर्षभर गाभाच गेली नाही, आणि गाभा गेल्यावर पुन्हा आणखीन दूध गेलं. बरं गाभा गेल्यावर पुन्हा 8 महिने दूध गेलं. बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, मेहनत करत असताना जर भगवंत पण आपल्यावर लक्ष ठेवतो, तर बघू शकता यांच्या मेहनतीला एक दाद म्हणून यांच्या 2 म्हशीचं हे किती कौतुक करतात ते बघू शकता. असं जनावर त्याचं एक कारण आहे की आपलं मसड विली की आपण वघारू सोडून दूध काढतो. हो, वघारून सोडून दूध काढण्यापेक्षा हे जास्त दिवस दूध देण्याचं एक कारण आहे. आम्ही म्हशीला खुराक ठेवून दूध काढतो. वघारू असलं तरी दूध खुराक ठेवून काढतो. हां, म्हणजे ते वघारू असो नसो त्या म्हशीला कधी पाय उचलणार नाही. त्याच्यामुळे त्या टोपल्याच्या लालचीनं जास्त दिवस मसड दूध देते. बरं, म्हणजे लवकर आटत नाही त्या टोपल्यामुळं. म्हणजे तिला एक माणसाची सवय होती, आणि कोण्या वेळेला जर काढाय बसलं टोपलं ठेवलं की मसड दूध देते. बरं,
तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांनी आपल्याशी हा अनुभव शेअर केलेला आहे. आणि ही पलीकडली म्हैस ही 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 नांदेड मधून गेली वर्षी आणलेली हे 6 दात म्हैस वगैरे आहे. बर ही पहिल्या त्याला हिनं 5.5 लिटर दूध दिलं. बर आता गाभण आहे, दूध देते. गाभण आहे बर 6 महिन्याची. 6 महिन्याची गाभण आहे का? बर. तर मग ही आता ही बसलेली म्हैस बसते बसते ही बसते गाभण आहे. गाभण आहे का? बसू द्या मग, गाभण आहे म्हणजे. बर ही कुठून आणली? ही नांदेडून आणली. नांदेडून. बर कितीला आणली? ही आणली 75,000. 75,000. 5 महिन्याची गाभण. 5 महिन्याची. गाभण आहे का आता? गाभण. बरं बरं. आता आपल्या इथं इली नाही ना, आताच गाभण आहे. ही म्हैस ही पार्टी विकत घेतली होती आपण 50,000. बरं. आणि हिला दूध पण होतं. हां आणि तिनं आणखी आपल्या इथं आल्यावर 2 महिने दूध दिलं. हां 4 महिन्याची विकत घेतली होती. बरं 2 महिने दूध दिलं आणि पुन्हा आता विल्यावर या वितारा 6 लिटर दूध दिलं. बरं 6, 6.5, 6. असं का? आता ही म्हैस ही विकत आणलेली आहे. विकत आणली. पहिला विकत घेतलेलं वगैरे होतं. बरं हे कितीला घेतलं? हे 65,000 घेतलं होतं. 2 दात होतं गेल्या वर्षी. बरं मग आता तुमच्या इथे गेले का गाभण? या आमच्या इथे विल हां विल्यावर आता दूध आहे 4, 4.5, 4 4 4.5 लिटर देते. बरं. आणि ही म्हैस आता ही ही मसळ विकत घेतलेली आहे वाशिम बाजारून. बरं आता हे दूध देते काही? आता ही एक टाइम दूध देते सध्या. बरं हिला वर्ष झालं. किती लिटर दूध देते एक टाईम? आता एक टाइम 5 लिटर दूध देते. बरं 5 लिटर का? हम्म. आणि हे वगैरे कोणतीच आहे? हे तिकडल्या मुसलीच्या काठाच्या मुसली. बरं बरं. ही म्हैस ही परभणी बाजारून विकत घेतली. बरं आता दूध देते काय? ही सध्या नाही. ही 8 महिन्याची गाभण आहे आता. 8 महिन्याची गाभण आहे. कितीला आणली ही म्हैस? ही 1.15 आणली. बरं बरं 1.15ला का? बरं ही म्हैस ही गावरानी मसळ आहे. ही गावरानी आहे का आपली? गावरानी. बरं बरं ही घरची एक काय गावरानी म्हणते? नाही नाही इथं बाजारून कामठा बाजारून इथं विकत घेतली. असं का? वडापाव. कितीला घेतली ही? ही 65,000 घेतली. बरं बरं मग ही गावरान आणण्याचं कारण काय? काय विशेष? गावरान त्यावेळेस जरा दुधाचं शॉर्टेज होतं. हा. आणि जातवान म्हशी जेव्हा किमती वाढलेल्या होत्या हां हां आणि त्यामुळे ही मसळ आणली. गावरान निवडली आहे की नाही? आणि ही म्हैस ही धुळे बाजारून विकत घेतली. बरं बस द्या बरं. ही कितीला आणली? ही 75,000 आणली. 8 महिन्याची गाभण आहे. बरं दूध आता 8 महिन्याची म्हणजे गाभण होत तेव्हाच आणली होती का? हा 6 महिन्याची गाभण आणली. बरं बरं चालेल या. आणि ही म्हैस ही गेल्या बाजारी आणलेली आहे विकत 60,000 आणली. कोण्या बाजारातून आणली? ही नांदेडच्या बाजार. बरं 60,000ला. आता गाभण आहे का दूध? गाभण 2 महिने झाले गेलेली आहे. आता दूध आहे 4 लिटर. बरं आता हे वगैरे यायचे होतं का? हे वगैरे यायची. बरं तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांनी संपूर्ण या म्हशीचं नियोजन आणि माहिती आपल्याला सांगलेली आहे. तर आता आपण यांच्या खाद्य व्यवस्थापनाविषयी आपण यांच्याकडून माहिती घेणार आहोत. तर बघू शकता हे इकडे यांचा खुराकाचं नियोजन संध्याकाळच्या वेळेत. तर मला सांगा सकाळी दूध काढल्यापासून यांचं नियोजन कसं करता? सकाळी दूध काढताना एक वेळेस चारा हां कुटार आणि त्याच्यावर ढेप ठेवून दूध काढणे. बरं त्यानंतर ते अगोदर शेण ओढून घ्यायचं. हां शेण ओढून घेऊन साफ करून दूध काढायचं. बरं आणि दूध काढल्यानंतर बोला. दूध काढल्यानंतर मग हे करायचं आपलं त्याला पाणी पाजायचं. असं का? हा पाणी पाजून मग शेणबिन काढतोय गडी. आम्ही जो दुधाला जातो दूध टाकून येतो. दूध टाकून व्यवस्थित शेणबिन काढून एक वेळेस पाणी पाजते. बरं बरं हे तुमचे गडी होत आहे की नाही? बरं बघू शकता हे यांच्याकडे नियोजन असते. तर हां येतं तर मग दुपारचं नियोजन कसं म्हणले? एकदा चारा टाकला की आहे की नाही? पुन्हा दुपारी त्यानंतर 11 वाजता पाणी पाजायचं. हां आणि म्हशी धुवून घ्यायच्या सगळे. बरं बरं म्हशी धुवून पुन्हा एक वेळेस चारा टाकायचा. असं का? आणि संध्याकाळी दूध काढायला कधी सुरुवात करता? संध्याकाळचं दूध काढायला आम्ही 4 वाजता सुरू करतो.
4 पासून. बरं, 4 पासून कसं काय सुरू करता इतक्या लवकर जास्त म्हशी असल्यामुळं? नाही मस्त एक दूध काढणारा एकटा असल्यामुळं आणि आमचा पॉइंट आहे बाळापूरला दुधाचा, ते पॉइंट असल्यामुळे ते लवकर वरवेळेला येतात त्याचे. बरं, म्हणजे तुम्ही डेअरीला दूध विकता का नाही नाही वरवेळ. बरं. तर शेतकरी मित्रांनो, इथं बौर यांच्या गावापासून 10 किलोमीटरवर एक आखाडा बाळापूर म्हणून मार्केट आहे. त्या मार्केटला हे दूध स्वतः एक टेबल लावून लावून विक्री करतो ना. विक्री करतात. तर मग किती प्रमाण विक्री करतात इथं? आम्ही 60 प्रमाणे विक्री करतो. 60 प्रमाण. बरं बरं. आणि किती वर्षापासून करता बरं, म्हणजे 7 वर्षापासून तुम्ही स्वतः विक्री करता? स्वतः विक्री टेबल लावून. बरं, स्वतः विक्रीमध्ये आणि डेअरीला देण्यात काय परवडते का? हा डेअरीचा म्हणजे फॅट कमी जास्त होते, भाव कमी जास्त, हे म्हणजे बांधील भाव असल्यामुळं बरं परवडते आम्हाला. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, ती त्यांची गाडी आहे आणि तिकडं कॅनी आता सध्या दूध काढून त्याच्यात बाळापूरला नेतात. आणि या टोपल्यामध्ये काय खुराक ठेवला बरं? अगोदर हरभऱ्याचं कुटार आणि त्याच्यावर ढेप दूध काढ असतो. दूध काढल्यानंतर मग ढेप. बरं, म्हणजे तुमची ती ट्रिक आहे की नाही, दूध काढताना म्हशीला खुराक ठेवायची? खुराक ठेवूनच दूध काढायचं. बरं. आणि कुटार कुठं या तुमच्या शेडमध्ये आहे का? या हे शेडमध्ये राहते कुटार. बरं, चालते हे शेड आहे की नाही? बरं, हे तुमच्याकडे हे ढेपीचं नियोजन दिसायलं. हा. तर ढेप आपल्याला एकंदरीत एवढ्या म्हशी मागे किती लागते? वर्षाकाठी जवळपास मला 1.5 दिवसा एका म्हशीला जवळपास 4 किलो 3 किलो 4 किलो 3 किलो चालतो. बरं, मग हे एक खट्याच आणता का? हा एक खट्या भाव वाढत असतं तर हां. म्हणून आता स्वस्त ज्या वेळेस आहे त्यावेळेस घेऊन घेतो. आपल्याला स्वस्त पडते आहे की नाही? स्वस्त पडतं. बरं बरं. तर मार्केटची रेट सध्या 1300 रुपये 1350 1350 असा कट्ट्याचा हिसाब आहे. हां. आणि ज्यावेळेस मग महाग होती त्यावेळेस 1700 1800 पर्यंत कट्टा जाते. बरं बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांचं हे असं नियोजन आहे अशा प्रकारे. तर आपल्याला एकंदरीत महिन्याकाठी आपण वरव्यानं दूध विकतो तर नफा किती होते, खर्च जाता ढेप? खर्च वजा होता मला जवळपास 70-75 हजार रुपये महिना. 70-75. बरं बरं. आणि त्याच्यामध्ये आपले गड्याचा त्याच्यातला गड्याचा हे झाला, ढेपीचा गेले त्याच्यात. बरं निव्वळ नफा 70-75 हजार. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, निव्वळ नफा आणि एवढा कुटाणा यांच्या मागे. आणि म्हशीला काय चाऱ्याचं नियोजनमध्ये किती जमीन, काय किती चारा लावला का तुम्ही? चारा आम्ही हरभऱ्याचं कुटार स्टॉक करून हां. ते हरभऱ्याचं कुटार काही नाही, एक वेळेस फक्त आम्ही हिरवत देतो. बरं लोक म्हणतात समजा काही म्हणतात की बा आम्हाला हिरवं नाही, पाण्याअभावी आमची धंदा बंद आहे, पाण्याचा विषय काही नाही, फक्त वेळेच्या वेळेला पाणी आणि वेळेच्या वेळेला धुणं, एवढंच त्याच्यातलं नियोजन आहे. बरं. आणि मसळ घेताना जरा मसळ पाहून घेणे. बरं बरं. आणि मला सांगा, ओल्या चाऱ्यामध्ये कोणता आहे काय चारा तुमच्याकडे? काही ओल्या चाऱ्यामध्ये टाळक्या राहते आमच्याकडे. टाळक्या. बरं बरं. तर नक्की शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता यांनी दुग्ध व्यवसाय नियोजन आपल्याला सांगलेलं आहे. आणि हे बघू शकता यांचं कशा प्रकारे नियोजन, आणि म्हशी तुम्हाला मी दाखवलेले आहेत. हे बघू शकता टाक्या ठेवल्या, याच्यामध्ये कुटार गव्हाणी सर्व आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. आणि हे बघू शकता इकडं यांचं जे आहे हे कुटारासाठीचं शेड बघू शकता कशा प्रकारे आहे. याच्यामध्ये हे पूर्ण कुटार भरून ठेवता का? पूर्ण कुटार भरून बरं दरवर्षी. बरं, मग हे शेड मुद्दाम कुटारासाठीच बांधलं का? हा कुटारासाठी बांधलेलं आहे आणि याच्यात वर्षभर पुरेल असा चारा एकदा स्टॉक करते. बरं, किती खर्च आला असेल या शेडला एखाद्या? या शेडला जवळपास 2019-20ला जवळपास 5 लाख रुपये खर्च आला सर. बरं बरं. आणि ते पलीकडलं सगळं मिळून का तेच? नाही याचाच फक्त या चाऱ्याच्या स्टॉक शेडचा. आणि त्याला किती आला असेल? त्याला 2-2.5 लाख रुपये. बरं. गव्हाणी शेड हे सर, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे असे एवढ्या प्रकारे इथं यांचं चारा नियोजन आहे. आणि इकडे पलीकडे यांची जमीन आहे, इकडं पण इथं चारा नियोजन अशा प्रकारे हे आता चालू आहे यांचं, टाळक्या वगैरे. आणि हे बघू शकता उकंडा. तर मला सांगा, दुग्ध व्यवसाय असा परवडतो का?
म्हणजे दुग्ध व्यवसाय म्हणजे म्हणलं तर आपलं रोजचं नियोजन जर दुग्ध व्यवसाय असा नेहमी चालणारा व्यवसाय याच्यात पडी जमत नाही. बर म्हणजे याच्यात खंड खंड स्वरूपाचा धंदा चालत नाही. खंड स्वरूपाचा धंदा चालला की याच्यातली वरवे तुटतं तर धंदा बंद पडते. हे नियोजनबद्ध म्हणजे आपली मसड आटली की दुसरी मसड घेऊन ठेवावं लागते, त्याच्याने हे धंदा परवडते. आता या जर धंद्यात खंड पडला तर हे धंदा परवडत नाही. बरं. तर नक्की युवा शेतकरी मित्रांनो, या व्यवसायामध्ये तुम्ही भरारी घ्या आणि व्यवसायामध्ये उतरा. आपल्या चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. जय जवान, जय किसान.